जय शिवराय सगळ्यांना. तर विषय असा होता की आज आम्ही निघालो होतो नारायणपूरला. आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे आम्ही चाललो होतो नारायणपूरला. तर शेवटचा गुरुवार म्हणजे आपल्या ह्याचा श्रावणातला. तर त्यासाठी गाडी वगैरे पुसतोय ओमकार. आता तुम्ही बघू शकता. आम्ही ही गाडी घेऊन जाणार डायरेक्ट आता पेट्रोल पंपावर. पहिलं पेट्रोल भरू मग डायरेक्ट जाऊ आम्ही तिकडं. वरताना अचानक ओढतो वरताना ना अचानक ओढतो. तर फायनली आम्ही आलेलो आता पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला गाडीमध्ये. ओमकार भाऊ चाललाय आता पेट्रोल भरणं त्यांचं. आता बघू त्याचं पेट्रोल पंप झाला भरून आम्ही निघणार डायरेक्ट हायवेनी नारायणपूर. तर इथं ओमकार भाऊ आपले लागलेत निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला. म्हटलं आता थांबून काहीतरी करावं द्यायला जाऊ दे. आणि इकडं आपला हायवे गाड्या वगैरे चालू आहेत मस्त. आणि आम्ही रात्रीच्या टायमिंगला मस्त चाललोय. भाऊंना काय आले ती आता काय करणार. गायचे आल्यानंतर कुठं ना कुठं थांबून करणं गरजेचंच आहे ना. वल्ल वगैरे झालंय सगळं. आता बॉडी वगैरे जरा इथं वाळवतोय. पाऊस जास्तवर थांबायचं. आता चाललंय आमचं ओमकार भाऊचं चाललंय मोबाईलवरती बघणं. आणि मी बघतोय कॉफी व्हायची वाट. आमची कॉफी बनती तिकडं. आता कॉफी झाली की आम्ही जाणार. बघू पाऊस उघडल्याशिवाय आम्हाला तर जाता येणार नाही. बघू आता काय होते कसं होते. थोडा वेळ लागेल नारायणपूरला जायला पण जाऊ दे जाता येईल. तर आमची आता गरमागरम कॉफी आलेली आहे. आता बघू हळूहळू प्यायची आता गार होस्तवर. पण गरमागरम कॉफीची मज्जाच वेगळी. आणि मला तर कॉफीच आवडते. आपण चहा पित नाही बरं का. तर आता पाऊस पूर्ण उघडलाय आणि आम्ही पण आता निघालोय. आमची कॉफी पण पिऊन झालेली आहे. आता नारायणपूरला डायरेक्ट जाऊन थांबतोय असं वाटतंय आम्हाला. आपली गाडी इथं भिजली. शीट बीट सगळं भिजलेलं दिसतंय. आता अख्खा काळोख आहे भावांना. अख्खा काळोख. आणि या काळोखामध्ये आम्ही घाटामध्ये आम्ही दोघंच एकटे त्या पाठून हातात आली. 2 गाड्या दिसल्यात. आज गुरुवार असून पण आज 2 गाड्या दिसतात ते घाटावरती. फुल काळू ते धुकं होतं बरं का आता थोड्या वेळापूर्वी. ते आता गेले आम्ही कारण की घाटाच्या माथ्यावरती चाललोय जरा. बघू आता काय कसं होतंय. आम्ही या घाट कधी पार करतोय. थोडं थोडं धुकं आता अजून दिसायला लागलंय. वरती थोडं धुकं दिसतंय का बघा. थोडं आता कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही माहिती नाही. हे बघा बघा लाईटीवरती दिसलं का धुकं. लय खतरनाक धुकं पडलं होतं काय लाईटीवरती धुकं. आता ओमकार म्हणतो त्या पॉइंटला धुकं. आपण तिथं जाऊन बघू काय धुकं. इथं चालू झालं बघा भावानं धुकं. असं डायरेक्ट तोंडावरती बघा दिसतंय. मला वाटतं दिसतंय का नाही. पण आता घाटावर जसं वरती जाईल तसं धुकं दिसायला लागलंय. गाड्या दिसायला लागल्या. आता जरा जीवात जीव आलाय आमच्या नाही का. आणि धुकं पण खूप आहे. आम्ही दोघंच इथं. आम्ही निखिल येणार होता आमचा. पण निखिल काय त्याला जमलं नाही यायला. म्हणून आता राहू दे. आम्ही या धुक्याचं एन्जॉयमेंट घेतो. लय भारी वाटतंय. पण 1 नंबर वातावरण झालंय. आता घाटाच्या माथ्यावरती पोहोचले आणि थोड्याच वेळात आम्ही नारायणपूरला पोहोचणार आहे. फायनली भावांना आम्ही नारायणपूरला पोहोचलोय. पण नारायणपूरला एवढी ट्रॅफिक आहे ना आता इथं. लय ट्रॅफिक झालेले. गुरुवार आहे आणि ते पण शेवटचा श्रावणातला म्हटल्यावर सगळ्यांनी ट्रॅफिक जाम करून ठेवले बघा. आणि आता आम्ही पोहोचतो. आमच्याकडे 2 व्हीलर असल्यामुळे काही टेन्शन नाहीये. तर बघू काय कधी रिकाम होते ना आम्हाला कधी तिथं जायला भेटते. आज काय झालं ना तरी पण आम्ही दर्शन घेऊनच जाणार. आलोय दत्तगुरूंच्या पाय पडूनच जाणार आज. फायनली आम्ही गाडी वगैरे लावून चाललोय आता नारायणपूरला देवाचं दर्शन घेण्यासाठी. आता चालत चाललोय. आणि मी माग आहे त्याच्या. आणि पोचलो इथं खरं. आणि नारायणपूरचं दर्शन सगळं जरा मध्ये आधी हात बीतील जरा स्टिक नाही आणली त्यामुळं राहू दे. जरा थोडं समजून घ्या. पहिलाच व्लॉग आहे. आता जाऊ आपण. तर आता आमचं दर्शन वगैरे झालं ना आम्ही निघलोय आता घरी जायला. आता काय ओमकार गाडी काढतोय. मला वाटतं आता ओमकारच घेतोय वाटतं गाडी. म्हटलं होतं की मी देतो घेतो ना. हाऊस आहे त्याला आता गाडी चालवायची. बघू आता
आयुष्यपत भावांनो लय खतरनाक धुक्का आलेलं आहे बघा. आयुष्यपत पुढचं काही दिसत नाहीये, पुढचं काही दिसत नाही. थोडं परत आहे तर थोडस कमी झालंय, पुढं परत लय घाण दिसतंय धुक्का. अहो एक नंबर वातावरण झालंय, मला तर आवडलं इथलं वातावरण. आता मी ठरवलंय दर गुरुवारी यायचं. हे काय आमचं फिक्स नव्हतं येणं, काय सकाळी निघलो होतो आणि ओमकारला फोन केला आज गुरुवारी, म्हटलं जाऊ आपण संध्याकाळी. ओमकार म्हटलं चल जाऊ. तर मग काय आमचं ठरलं, निघालो आम्ही हे करायला. तर आमचं आता दर्शन वगैरे करून आम्ही तर घरी निघालोय. ओमकार भाऊ मस्त गाडी चालवते, मागे मी चिल करतोय, एकदम चिल मध्ये बसलोय एकदम मध्ये. तर आता बघू आम्ही मस्तपैकी कुठेतरी थांबायचं तर प्लॅन चाललाय, पण काय थांबणार नाही कारण की उशीर झालाय. घरनं मारण्याचे फोन आलेले आहेत आम्हाला. आता घाट उतरतोय, हळूहळू आम्ही घरी जाणार आहे. आम्ही लेले गेलो तर पाऊण तासात आम्ही पुण्याला पोहोचू आणि घरामध्ये जाऊ. तोपर्यंत डायरेक्ट भेटू आपण पार्किंगला, नाही तर कुठं थांबलो तर डायरेक्ट तिथं थांबू आणि भेटू. तर आता आम्ही आता घरामध्ये पोहोचलेलो आहे, म्हणजे पार्किंग मध्ये पोहोचलोय बघा. ओमकार भाऊ चाललाय तो ओमकार भाऊच्या घरी. आता तो जाणार. इथनं गाडी तर चालू केली होती भाऊनी, आता परत बंद केली. मी बोलायला लागलोय म्हणून. आता मी माझी गाडी लावतो आपल्या पार्किंगला. आपले पार्किंग तिथे आहे बघा, तर लावणार मस्तपैकी. घरी जाणार, खाणार आणि झोपणार. आणि आजचा आपला दिवस इथंच संपला आणि आपला ब्लॉग पण इथंच संपला.